थंडीचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये उष्णतेची लाट आलेली आहे। त्याच्यामुळे कमाल तापमानाचा पारा आता पुन्हा 40 अंशाच्या वरती आज 42 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झालेली आहे। मी आता लासलगाव जवळ असलेल्या ब्राह्मणगाव विंचूर या ठिकाणी एका कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या शेतावर आलेला असून या ठिकाणी आपण पाहू शकतात का या ठिकाणी कांदा प्रतवारीचं काम सुरू आहे आणि जर बघितलं तर हा काढून ठेवलेला कांदा जो आहे तर तो शेतामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णतेमुळे या ठिकाणी खराब होत आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी उत्पादन खर्च तर दूर वाहतूक आणि मजुरी खर्च सुद्धा निघणं मुश्किल झाल्याचं या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी सांगत आहेत। कारण की कांदा लागवडी केल्यानंतर पीक सुद्धा जोमदार आलेलं होतं, मात्र कुठेतरी उष्णतेमुळे जे तर ते कांद्याच्या फुगवणीत म्हणजे फुगवण झाली नाही, त्याच्यामुळे कांद्याचं वजन जे तर ते घटलं आणि त्याच्यानंतर हा कांदा जो आहे तर तो शेतात काढून ठेवलेला होता। मात्र अतिउष्णतेमुळे जे तर ते काढून ठेवलेला कांदा सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये खराब होत आहेत आणि त्याच्यामुळे उत्पादन खर्च तर दूर वाहतूक आणि मजुरी खर्च सुद्धा आता निघेल का नाही निघेल अशी भीती आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाटू लागलेली आहेत। त्याच्यामुळे पुढील आता पावसाळा सुरू होणार आहे आणि नवीन पीक जे तर ते त्याची लागवड करायची आहे, कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा आहे, तर त्यामुळे कुठेतरी आता शासनाने जे तर ते विक्री होणाऱ्या कांद्याला प्रति क्विंटलला 1500 ते 2000 रुपये अनुदान द्यावं अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक।